आज खुलताबाद शहरामध्ये 2 जे कत्तलखाने आहे, या कत्तलखान्यात कारवाई करण्यात आली आहे. काय सांगाल? आज कुरेशी मशीद परिसरामध्ये एकूण 3 ठिकाणी आम्हाला गोवंशबद्दल माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने आमच्या एच-डी-पी ऑफिसचा स्टाफ तसेच आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ अशा संयुक्त कारवाईमध्ये एकूण कुरेशी मस्जिद परिसरामध्ये एकूण 50 गोवंशाची, त्यामध्ये जास्तीत जास्त 90% पेक्षा जास्त गायी आहेत, त्यांची सुटका करण्यात आलेली आहे. या संबंधाने पोलीस स्टेशन खुलताबाद या ठिकाणी 3 यापूर्वी एका कत्तलखान्यावर कारवाई करण्यात आलेली होती. त्याच ठिकाणी पुन्हा अशा प्रकारची कारवाई खुलताबाद पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणात बघितलं सर, जे संबंधित आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं. यामध्ये आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता जो कत्तलखाना होता शहरामध्ये चालणारा, या कत्तलखान्याची परवानगी होती का? सदरचे कत्तलखाने अनधिकृतरित्या आहेत. त्याकरता आम्ही नगर परिषद सीओ यांना यापूर्वीही पत्रव्यवहार केलेला आहे आणि असे जर अवैध कत्तलखाने किंवा जर अवैध प्रकारे चालत असतील तर ते डेमोलिश करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. सर, आता खुलताबाद शहरामध्ये बघितलं अशा प्रकारची कारवाई पुढे सुरू राहणार आहे का? अगदी बरोबर आहे. हा तर पवित्र श्रावण महिना आहे, यामध्ये तर कारवाई सुरू आहेच आहे, परंतु यापुढेही अशा प्रकारची कारवाई ही खुलताबाद पोलीस ठाण्याकडून चालू राहणार आहे. नंबर तुम्हाला दाखवतो मी. नंबर येत नाही त्यात, अन्ना घेतो मी. मारेल बरं. याला बिल्ले ना? नाही ते बिल्ले लावून घेतो आपण. बिल्ले